भाव आहेत. त्याच्यानंतर राजा परीक्षिती दिग्विजय करण्याकरता निघाले. त्याच्यामध्ये धर्म आणि पृथ्वीचा संवाद आहे. आणि मग पुढे एके दिवशी तो कलियुगाला 4 स्थान दिले होते, कुठे कुठे राहायचे. त्याने 5वं स्थान मागून घेतलं. सोन्यामध्ये जागा दिली राजाला, कलियुगाला. कली सुद्धा महाराज राजाच आहे या युगाचा, म्हणून त्याला ते कलियुगाला ती 5वी जागा दिली. ते 5वं सुवर्ण. बाकी सगळ्या जागा अपवित्र आहेत. पवित्र एखादं ठिकाण द्या, चांगलं एखादं ठिकाण द्या, म्हणून 5वं सोनं. पण कोणतं सोनं आहे? जे नीतीनं कमवलं ते नाही, जे अनितीने कमवलं. कोणतं सोनं आहे सांगू ऐका. मुलीकडच्यांनी जे मनानं दिलंय ते सोनं शुद्ध आहे, आणि आपण त्यांच्यावर बळजबरी करून मागून घेतलेलं सोनं कसं आहे? एके ठिकाणी म्हणतात भगवंत सोन्यामध्ये माझं वास्तव आहे, माझी विभूती आहे. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतात भगवंत सोन्यामध्ये मी आहे. कांचन म्हणजे सोनं, सोन्यामध्ये मी आहे. आणि एके ठिकाणी असं म्हणतंय की कलियुगाला जागा दिली सोन्यामध्ये. मग कोणत्या सोन्यामध्ये? जे वाईट मार्गाने आलेलं सोनं आहे, जे वाईट मार्गाने आलेलं धन आहे, त्याच्यामध्ये कलियुग आहे. आपल्या सरळ सरळ भाषेत सांगू, दिवसा 12 वाजता दुपारी जे मान वर करून, छाती वर करून जी लक्ष्मी तुमच्या आमच्या घरी येते, त्या धनामध्ये भगवंताचा वास आहे. आणि रात्री 12 वाजता अंधाऱ्या रात्री जे घराच्या मागच्या दरवाजामधून आत येते, त्याच्यामध्ये कोण आहे? त्याच्यात कलियुग राहतो. म्हणून आमची काय माहिती आहे का? आम्ही जे कमवतोय आमचं दुपारचं आहे ना, कलियुग नाही. त्याच्यामध्ये कृष्ण आहे. विनोदाचा भाग सोडा आहे काय? मस्तकावरती घालून गेला, शमी ऋषीचा अपराध केला. गौरमुख नावाचा जो शिष्य शमी ऋषींचा, सांगितलं की राजाला 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. आज राजा सर्वस्व सोडून बसलेला आहे. आपण काल इथपर्यंतचा प्रवास होता कालचा. राजाची जी आई आहे उत्तरा, परीक्षिती कोणाचा मुलगा आहे? अर्जुन आणि उत्तरा या दोघांचे संतान म्हणजे राजा परीक्षिती. नाही, अभिमन्यू आणि उत्तरा अर्जुनाचा नातू आहे. आईकडे गेला, आईला सांगितलं की पुढील 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे. आपल्या जर आईला सांगितलं तर आईने शोक केला असता. आईने जवळ घेतलं राजाला. आई म्हणाली, बाळा तू जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हाच मेलेला होता. खरं तर जन्माच्या अगोदरच तू मेलेला आहे. कुठे? जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं उत्तरेच्या गर्भावरती, तेव्हाच तू मेला असता. पण भगवंताने तुझं संरक्षण केलं आणि खरंच मेला होता. त्याचं नाव जे परीक्षिती पडलेलं आहे, त्याचं खरं नाव आहे भागवतामध्ये विष्णुरात. परीक्षितीचं पहिलं नाव काय? विष्णुरात. लक्षात ठेवा एवढं. विष्णुरात का? विष्णूने संरक्षण केलं म्हणून त्याचं नाव विष्णुरात आहे. पण ते जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसलं. कोण? कोण? परीक्षिती. जन्माला आल्याबरोबर मांडी घाल. आता आपल्याकडे जर एखादं पोरग जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसलं तर आजची आई काय करत? ते जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसलं, येणारे जाणारे प्रत्येकाकडे टकाटका पाहायचं. धर्मराजांनी विचारलं जाऊन व्यासांना की हा प्रकार काय? व्यासांनी सांगितलं की हा मोठा महान भगवत भक्त आहे, आणि हे जे पाहतोय हे ज्याने संरक्षण केलं त्याच्याकडे पाहतोय. जेव्हा भगवंत आले ना, भगवान श्रीकृष्ण पाहण्याकरता आले, तेव्हा पाहिल्याबरोबर ओळख पटली. हाच आहे, दुसरा कोणता नाही. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा म्हणजे तो म्हणजे ज्याने माझं गर्भात संरक्षण केलंय तो, आणि हा म्हणजे जो आता माझ्या समोर उभा आहे हा विठ्ठल बरवा, हाच आहे माझा संरक्षण कर. म्हणून प्रत्येकाचं आल्यानंतर परीक्षण करायचं, म्हणून त्याचं नाव परीक्षिती पडलं. आज राजाला शाप आहे. राजाची पत्नी आहे इरावती नावाची, राजाचा मुलगा आहे जन्मेजय.
राजाला 3 मुलं आहेत, त्याच्यातला सर्वात मोठा मुलगा आहे जन्मेजय. थोडं लक्ष देऊ नाही का, आजचा थोडा इतिहास किचकटच आहे. सृष्टीचं वर्णन म्हटलं की तिसरा दिवस थोडा किचकटच असतो. राजाच्या पत्नीचं नाव इरावती. इरावतीला सांगतोय राजा की तुला एक आश्चर्य सांगतोय. तिला आनंद वाटला, मला आश्चर्य म्हणजे काहीतरी नवीन सांगणार असेल, मला काहीतरी नवीन सांगेल, आश्चर्य सांगणार आहे. राजा म्हणतो आहे इथून पुढील 7 दिवसामध्ये मी मरणार नाही. हे काय एक प्रकारचं आश्चर्यच आहे ना मला. कोण असं आता इथं हातवर करून सांगा की उद्याचा दिवस पाहणार आहे, उद्याचा सूर्य पाहणार आहे, हातवर करून सांगा. कोणाचा भरोसा आहे? एका क्षणाचा भरोसा नाही माझा. कधी निघून जाईल. एक दिवस जाणार आहे महाराज, घर खाली करावं लागणार आहे. तुमचं काय माझं काय सर्वांचं सारखंच आहे. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तू तो काया नगर का सौदागर, तू लाख इबादत करने, तू लाख रखवाले, उड़ जाए